पाठ 6. माहेर. कवी सदाशिव माळी. या कवितेतील स्त्रीला एकदा चिकणमाती दिसते. चिकणमाती कोणती? तापी नदीच्या काठची चिकणमाती, म्हणजे ती राहत असलेल्या परिसरातली चिकट माती. मग ही चिकट माती बघून कवितेतली ही माहेरवाशीण म्हणजे लग्न झालेली स्त्री जी आत्ता तिच्या सासरी राहतीये, तिला एकातून एक कल्पना सुचत गेल्या आणि त्या कल्पना कवीने इथं मांडल्या आहेत. माहेरवाशीण म्हणते, तापीकडची चिकण माती ओटा तरी बांधू ग बाई. जर एवढी छान चिकट माती दिसतीये तर आपण ह्या मातीचा उपयोग करून एक छानसा ओटा बांधूया. असा ओटा चांगला तर जात तरी मांडू ग बाई. आता एवढा छान ओटा तयार केलाय तर त्या ओट्यावर आपण एक छानसं जातं मांडूया. पूर्वीच्या काळी घरामध्येच धान्य जात्यावर दळलं जायचं आणि हे जातं ओट्यावर ठेवलेलं असायचं. असं जातं चांगलं तर सोजी तरी दळू ग बाई. एवढं छान जातं समोर दिसतंय ते नुसतंच कशाला ठेवायचं, त्यावर निदान आपण सोजी तरी दळूया. सोजी म्हणजे ओलसर गहू दळून चाळलेलं पीठ. मुलांनो, आता घराघरांमध्ये हे पीठ आपण मिक्सरवर तयार करतो, पण पूर्वीच्या काळी हे धान्य जात्यावर प्रत्येक जण आपापल्या घरी दळत असे. अशी सोजी चांगली तर लाडू तरी बांधू ग बाई. एवढी छान दळलेली सोजी बघून माहेरवाशिणीच्या मनात येतं, ही नुसतीच कशाला ठेवून आपण याचे छानसे लाडू तयार करू. असे लाडू चांगले तर शेल्याच्या पदरी बांधू ग बाई. पूर्वी असे लाडू वगैरे तयार केले की ते आपल्या पदराच्या शेवटच्या टोकामध्ये बांधून ठेवायची पद्धत होती, म्हणजे कधीही लागले तर पटकन त्याचा उपयोग करता येईल. असा शेला चांगला तर भाऊ राया भेटू ग बाई. आता इतके छान लाडू तयार केल्यावर ते आपणच खायचे ही कल्पना काही माहेरवाशिणीला पसंतच पडणार नाही. तिला वाटेल आपल्या माहेरच्या प्रेमाच्या माणसांना आपण हा छान खाऊ देऊया. मग माहेरचं प्रेमाचं कोण? तर आपला भाऊ. असा भाऊ चांगला तर दारी रथ आणील ग बाई. आई बाबा तर आता म्हातारे झालेले असतात. मग आपल्यासाठी कष्ट करणारा झटणारा कोण आहे? तर आपला भाऊच की. आणि हा भाऊ तर इतका चांगला आहे की तो माझ्या दारामध्ये रथ आणून उभा करेल. असा रथ चांगला तर नंदी तरी जुंपीन ग बाई. नंदी म्हणजे सजवलेला असा थोराड मोठा बैल. मग हा रथ चालवण्यासाठी ती म्हणाली की आता त्याला एखादा छानसा बैल आपल्याला जुंपायला पाहिजे. असा नंदी चांगला तर माहेराला जाऊ ग बाई. दारामध्ये एवढा छान रथ आहे, रथाला जुंपलेला छानसा बैल आहे, मग हा रथ असाच काय उभा करायचा? आता या रथात बसून छान डौलात आपण माहेराला जाऊ. असं माहेर चांगलं तर धिंगा मस्ती करू ग बाई. पूर्वीच्या काळी लग्न झालेल्या स्त्रीला सासरी फारच नियम असायचे आणि त्यामुळे माहेरसारखं मोकळेपण तिला मिळायचं नाही. आणि म्हणून या कवितेतली ही माहेरवाशिण म्हणतीये, आता या रथातून बसून मी माहेरी जाईन आणि माहेराला गेले की मोकळेपणाने जे मनाला हवं तसं निवांत राहीन.